मुलांनो, आज आपण एक छान व्हिडिओ पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खूप आनंद होईल। मला सांगा, प्रश्नांची उत्तरे कोण देणार? गुरुजी, मी सांगणार। अरे वा, सांग बघू। मला पण माहित आहे। नवीन गोष्टी शिकण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता पहिली अंकुर, मंथन, ऋणानुबंध यासारख्या प्रज्ञाशोध परीक्षांची घटकनिहाय संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ। यामध्ये आज आपण इयत्ता पहिली माझ्या या दारातून या कवितेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। पहिला प्रश्न आहे, कवितेत कोणाच्या दारातून पाहुणे येतात? पर्याय आहेत शाळेच्या, माझ्या, मंदिराच्या, बागेच्या। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माझ्या। कवितेत माझ्या दारातून पाहुणे येतात। मामा मामी बाळासाठी काय आणतात? चणे फुटाणे, बाहुली, गोड गोड खाऊ, पुस्तके। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोड गोड खाऊ। मामा मामी बाळासाठी गोड गोड खाऊ आणतात। काका काकी बाळासाठी काय आणतात? बाहुली, खाऊ, फळे, खेळण्याची गाडी। उत्तर आहे बाहुली। काका काकी बाळासाठी बाहुली आणतात। दादा वहिनी बाळाला काय देतात? गोड खाऊ, चणे फुटाणे, बाहुली, मिठाई। उत्तर आहे चणे फुटाणे। दादा वहिनी बाळाला चणे फुटाणे देतात। बाबा आणि आई बाळाला काय देतात? बाहुली, चणे, गोड गोड पापी, खाऊ। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोड गोड पापी। बाबा आणि आई बाळाला गोड गोड पापी देतात। कवितेत मामा सोबत कोण येते? आई, मामी, काकी, वहिनी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मामी। कवितेत मामा सोबत मामी येते। कवितेत काका सोबत कोण येते? मामी, आई, काकी, वहिनी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काकी। कवितेत काका सोबत काकी येते। कवितेत दादा सोबत कोण येते? काकी, वहिनी, मामी, आई। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वहिनी। कवितेत दादा सोबत वहिनी येते। माझ्या या दारातून या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? म्हणजे ही कविता कोणी लिहिली आहे? बहिणाबाई चौधरी, अनुताई वाघ, कुसुमाग्रज, साने गुरुजी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुताई वाघ। माझ्या या दारातून या कवितेच्या कवयित्री आहेत अनुताई वाघ। पाहुणे बाळासाठी काय घेऊन येतात? फक्त पुस्तके, फक्त कपडे, वेगवेगळ्या वस्तू व खाऊ, फक्त फळे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेगवेगळ्या वस्तू व खाऊ। चणे फुटाणे कोण देऊन जाते? मामा मामी, काका काकी, दादा वहिनी, बाबा आई। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दादा वहिनी। चणे फुटाणे दादा वहिनी देऊन जातात।
बाहुली कोण देऊन जाते? मामा मामी, काका काकी, दादा वहिनी, बाबा आई. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काका काकी. काका काकी बाहुली देऊन जातात. कवितेत बाळाला प्रेमाने कोण पापी घेते? बाबा आणि आई, मामा आणि मामी, काका आणि काकी, दादा आणि वहिनी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबा आणि आई. पाहुणे घरी आल्यावर बाळाला कसे वाटत असेल? आनंदी, रागावलेले, दुःखी, घाबरलेले. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आनंदी. पाहुणे घरी आल्यावर बाळाला आनंदी वाटत असेल. या कवितेत कोणता भाव व्यक्त झाला आहे? राग, भीती, कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी, दुःख. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी या कवितेत व्यक्त झाली आहे. धन्यवाद बालमित्रांनो. पुढील व्हिडिओ लवकरच पाहूयात.